आणि बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये दिवसभरात नेमकं काय काय घडलंय पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी देखील आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्यानं राहुल गांधींचा ट्विट करत सवाल। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 1,500चा चेक दिला। आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षाही लाडकी बहीण सुरक्षा महत्त्वाची। बदलापुरातील घटनेनंतर अंबादास दानवे आक्रमक। बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ, सर्वच शाळा बंद, आंदोलन आणि दगडफेक प्रकरणी 2000 पेक्षाही जास्त लोकांवर गुन्हे, 40 जणांना अटक। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल, एफआयआर दाखल करण्यामध्ये 12 तास उशीर का झाला? 2 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश। उज्ज्वल निकम भाजपचे, ते वकील राहिले नाहीत, राऊतांची टीका। तर ज्या पक्षाची शिक्षण संस्था त्याच पक्षाचा वकील असल्यानं प्रकरण दाबलं गेलं तर जबाबदार कोण? वडेट्टीवार यांचा सवाल। बदलापूरमधील घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक, मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। बदलापूरनंतर अकोला, लातूर आणि नाशिकमध्ये देखील संतापजनक घटना। अकोल्यामध्ये शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग, तर लातूर आणि सिन्नरमध्ये 4 वर्षीय 2 चिमुरडींवर अत्याचार। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधामध्ये अहमदनगरच्या राहतामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, व्यावसायिकांचं सर्वच व्यवहार बंद। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। आज मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महाविकास आघाडीचं आंदोलन।